ए, टीव्हीचं रिमोट कुठे? रिमोट आहे पण खबरदार बातम्या लावसाल तर मला सिरियल पाहायचं. एका रड्यात नाक फोडील तो बिन त्या टीव्हीचं बी. उठलं की सिरियल सकाळपासून संध्याकाळ सिरियल संध्याकाळपासून पुन्हा सकाळपर्यंत सिरियल. दुसरं काय सुचते का नाही तुला काही? माणूस घंटाभर घरी येते जरासं घंटा 2 घंटे माणूस टी व्ही पाहायचं म्हणते की झालं तो सिरियल सुरू. तुम्ही काय पाहता होत्या बातम्या? याची त्या धडक बसली, याची बायको त्या संग पळून गेली, ही म्हैस इकडे हरवली, कुणाची गाडी चोरी गेली, कुठं कोणाचं ॲक्सिडेंट झाला. दुसऱ्या काही बातम्या असतात का? हे आमदार या पक्षातून त्या पक्षात गेला, शेव त्याच्यातून विचार आला. याचं सरकार झालं, कोण काय नु म्हणलं, कोण बाय नु म्हणलं. दुसरं काय असतं का त्या बातम्यात मला सांगा बरं. सिरियल कशी असते पहा बरं तुम्ही. पहिला जर भाग पाहिला ना तर सगळी सिरियल होतोर माणसाचं मन रमत नाही. माहिती आहे तू मला सांगू नको. सासू येते, सून येते, पुन्हा मधात नंदेची एंट्री येते, पुन्हा एक पात्र असते. प्रत्येक सिरियलमध्ये असतेच का नाही एखादं तेल टाकणारी पात्र असतेच का नाही? मग ती बाई असो माणूस असो. दुसरं काय असते सिरियलमध्ये? बरं ते काय असू द्या, तेल टाकणारे असू द्या, तेल इजवणारे असू द्या, पण मी रिमोट देणार नाही आणि मी तुम्हाला बातम्या लावू देणार नाही. म्हणलं त्या बापाच्या घरून टी व्ही आणलेला नाही. खबरदार मा बापाचं नाव काढसाल तर. लय दिलं मला मा बापानं. जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा टी व्ही द्यायची पद्धत नव्हती. म्हणलं जराशा 15-20 मिनटं बातम्या पाहू दे, मग तू सिरियल पाह. मग मी झोपा लागलो, फक्त 15 मिनटं पाहू दे. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आज सकाळी हायवेवर 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. सुदैवानं या धडकेमध्ये कुणालाही काही इजा झाली नाही, परंतु याच्यामध्ये असलेल्या थम्सअपच्या बाटल्या मात्र रस्त्यावर पडल्या आणि त्या बाटल्या नेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. शेतीला वेळेवर वीज मिळत नसल्यामुळे आणि वेळोवेळी लोड शेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. एका विद्यार्थ्यानं प्रश्नाचं उत्तर बरोबर न दिल्यामुळे शाळेतल्या मॅडमनं त्या विद्यार्थ्याला डस्टर फेकून मारलं, परंतु तो विद्यार्थी वेळेवर खाली वाकला आणि ते डस्टर चुकून गुरुजीच्या डोळ्याला लागलं. त्यामुळे गुरुजीचा डोळा सुजला. 3 टाके पडलेले आहेत. सध्या पोलीस तपास करत आहेत. अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. रोज कपडे धुणे, भांडे घासणे, कपडे इस्त्री करणे, झाडझूड करणे आणि स्वयंपाक करणे या त्रासाला कंटाळून घर जवळ असलेल्या माणसाचे सासऱ्याच्या घरासमोर आमरण उपोषण. बदला नव्हते काय लावलं आमरण उपोषण आणि घर जवळ काय नु झालं बायनू झालं. बदलावते. थांब ना, 10 मिनिटं बातम्या राहिले. थांब जराशी. 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत 25 वर्षाची तरुणी गेली पळून जाऊन गुपचूप त्यांनी लव्ह मॅरेज केल्याचं सूत्राची माहिती. जेवायला बसलेल्या नवऱ्याला बायकोनं विचारलं भाजी कशी झाली. त्यावर नवरा म्हणाला खारट झाली आणि एवढ्या झालेल्या किरकोळ संवादामधून वाद तयार झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत बायकोनं नवऱ्याला कोळपाट फेकून मारल्यामुळे नवऱ्याच्या डोक्याला 17 टाचे पडले. सध्या नवऱ्याची तब्येत चांगली आहे, परंतु अशा हिंसाचारामुळे तमाम नवरे वर्गात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. रोज नवऱ्याला शिळा भात तोच फोडणी देऊन ताटात वाढल्यामुळं नवऱ्यानं बायकोची केली तक्रार. सासूच्या सततच्या किरकिरीला कंटाळून सुनेने सासू झोपायच्या खोलीत फोडला सुतळी बॉम्ब आणि झालेल्या स्फोटामध्ये सासूचं 3 हात लांब असलेलं गंगावन जळून खाक. ते गंगावन सासूला तिच्या आईने दिल्याचं सासूचा दावा. सुनेवर करणार केस दाखल. सूत्रांची माहिती. आणि सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि धोक्याची सूचना. सध्या एका नवीन आजारानं थैमान घातलेला आहे. सध्या एक नवीन आजार आलेला आहे. तो आजार इतका खतरनाक आहे की त्याच्यावर अजून औषध सापडलेलं नाही. तो आजार असा आहे, अर्धं डोकं दुखणे, अंग गरम वाटणे आणि चालताना अडखळत चालल्यासारखं वाटणे. ऐका ना, थांब ना, बातम्या पाहू दे ना. मा बी अर्धं डोकं दुखायला हो. आणि थोडं अंगही सनसन करायला, गरम असल्यासारखं वाटायला आणि चालताना थोडं अडखळत चालल्यासारखं वाटायला हो. थांब ना, पुढचं ऐकू दे ना. अर्धं डोकं दुखणे,
चालताना अडखत अडखत चालणे आणि अंग कणकण म्हणजे ताप येणे हा त्या आजाराचे प्राथमिक हे लक्षण आहेत आणि हा आजार विशेषतः वानरामध्ये पाहायला मिळत आहे. दात नका काढू. अर्धे डोकं दुखायला नाही, ताप आली नाही, चालताना हातपाय वाकडे व्हायला नाही. अगोदर पाहायची नाही, कोणती गोष्ट सवरायची नाही, काय नाही. आणि माझंही डोकं दुखायले, माझे हातपाय वाकडे व्हायला, मलाही ताप आले. अहो ते वानेराच ते आजार. बंदरा, तू बंदर आहे का, बंदरी आहे का तू? माझे दुखायलं.